झाला आहे आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट. रवा बटाटा पॅनकेक चवीला खूप छान लागतात. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत बटाट्यापासून नाश्ता, रवा बटाट्याचा नाश्ता. मी रवा आणि बटाट्याचे पॅनकेक बनवणार आहे. तर हे बघा, इकडे इकडे मी एक मोठा बटाट्याचा खीस करून घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. एक टोमॅटो आहे, इकडे मी मुठभर कोथिंबीर घेतले, कांदा आहे, एक अर्धा चमचा हळद आहे, अर्धा चमचा धनाजिरा पावडर आहे, इकडे मी मीठही घातलेलं आहे चवीपुरतं, आणि 1.5 वाटी रवा आहे. तर आता आपण हे सगळं एकत्र करूया आणि ह्याचं पातळ बॅटर करूया. आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करूया आणि याचं बॅटर तयार करून घेऊया. अगोदर आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये हे सगळं घोळून घेऊया, चोळून घेऊया, म्हणजे आपल्याला पाणी किती लागतंय त्याचा अंदाज येईल. हे बघा, आता या पद्धतीचं तयार झालंय. आता आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे, 1 कपभर अंदाजे. पाणी जास्तही लागू शकतं कारण रवा पाणी पितो. तर आता आपण थोडंसं आणखीन पातळ करणार आहोत. तुमच्याकडे दही असेल तर नक्की घाला, दह्यामुळं चव आणखीन छान होते. इकडे या पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता आपण रवा फुलण्यासाठी हे 10 मिनटं झाकून ठेवूया. 10 मिनटासाठी मी रवा ठेवला होता, फुललेला आहे. आणि आता वरून मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातले, त्यामुळे चव पण छान लागते आणि थोडंसं तिखटपणा येतो. तर आता आपण पॅनकेक बनवायला सुरुवात करूया. इकडे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलंय आणि आता आपण हे 2 चमचा बॅटर घालणार आहोत आणि ह्याचे आपण पॅनकेक बनवणार आहोत. खालच्या बाजूनी छान शेकलंय. आता मी चिमट्याच्या मदतीनं बघा उलटा करून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने आपण खरपूस छान शेकून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी पॅनकेक छान शेकवून घेतलेला आहे. आता मी काढून घेतलेला आहे. आता आपण दुसराही बनवूया. आता आपण हे बघा सगळे पॅनकेक या पद्धतीनं बनवून घेणार आहोत. चवीला तर खूप छान लागतात, लहान मोठे सगळ्यांना आवडतात. तुम्ही डब्यालाही देऊ शकता. अगदी व्यवस्थित, अगदी चविष्ट मेनू आहे. पटकन तयार होतो, घरातल्या साहित्यात तयार होतो. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स, हा पॅनकेक बनवण्यासाठी मी छोटा तडका पॅनचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे तडका पॅन नसेल तर मोठा तवा म्हणजे पॅनचाही वापर करू शकता. चव सेमच लागते आणि छोटे छोटे करायचे म्हणजे आपल्याला सेम पॅनकेकसारखा फील येतो. हे बघा, चवीला अतिशय अप्रतिम मेनू आहे, नक्की बनवा.